एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण 25,000 स्वमालकीच्या बसेस घेत आहोत। या बसेसच्या चालवण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार असून चालक तथा वाहक पदाबरोबरच अन्य काही वर्गातील पदं देखील येत्या काही वर्षात एसटी महामंडळात भरती केली जाणार आहेत। त्याबाबतच्या ठरावाला नुकतीच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली। मंत्री सरनाईक पुढे म्हणाले की एसटी महामंडळाची तत्कालीन आर्थिक परिस्थिती लक्षात घेता उच्च न्यायालयानं एसटी महामंडळातील नोकर भरतीला सन 2024 पर्यंत मनाई केली होती। तथापि येत्या काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची लक्षणीय संख्या लक्षात घेता नव्या बसेस चालवण्यासाठी चालक तथा वाहक या पदासह अन्य कर्मचारी अधिकाऱ्यांची भरती करणं अत्यंत आवश्यक असून याबाबतच्या ठरावाला एसटी महामंडळाच्या 307व्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे। तसंच सदर प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येतोय। त्यामुळे भविष्यात वाढत्या चालनीय बस संख्येनुसार कर्मचाऱ्यांच्या नवीन आकृतीबंधाला मंजुरी देण्यात येईल। त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। अभियंत्यांची रिक्त पदं भरणार। सध्या एसटी महामंडळाच्या अनेक विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे। अनेक ठिकाणी चांगले शिक्षण अधिकारी आवश्यक असून विशेषतः भविष्यात पीपीपी तत्वावर विकसित होणाऱ्या एसटीच्या जागेबाबत बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्यांची गरज भासणार आहे। त्यामुळे सध्या रिक्त असलेल्या अभियंत्यांच्या जागा करार पद्धतीनं आणि सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत। नव्या नोकर भरतीच्या अनुषंगानं एसटीच्या प्रत्येक खात्याने आपल्या विभागातील रिक्त पदांचा फेर आढावा घेऊन आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करण्यासंदर्भात एकत्रित मागणी सादर करावी असे निर्देश संबंधित त्यांना देण्यात आल्याची माहिती यावेळेला मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली।